स्त्रीशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बार्शी ही बार्शी शहरातील एक अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते। या बँकेमध्ये शेतकऱ्यांची खाती आहेत, या बँकेमध्ये गोरगरिबांची खाती आहेत, या बँकेमध्ये पगारदारांची खाती आहेत, या बँकेमध्ये अनेक शिक्षकांच्या पगार या बँकेमध्ये होत आहेत। या बँकेमध्ये अशा जनसामान्यांनी मोठ्या रकमेची ठेवी विश्वासाने या बँकेत ठेवलेली आहेत आणि या जनसामान्यांनी ठेवलेल्या ठेवी ह्या कर्जाऊ देत असताना या बँकेच्या संचालक मंडळाने आरबीआय नियमांचे भंग करून आपल्याच नातेवाईकांना मोठ्या रकमेची कर्ज देण्यात आलेली आहे। आपल्या मित्रपरिवारांना मोठ्या रकमेची कर्ज या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे आणि हे कर्ज वाटप करत असताना जे कायदे व नियमाप्रमाणे त्या कर्जाच्या सुरक्षाकामी घेवायाच्या ज्या तारण आहेत हे तारण देखील अनेक प्रकरणामध्ये मोठ्या रकमेच्या प्रकरणामध्ये घेतली गेलेली नाही। यामुळे ठेवीदारांच्या पैसे आता धोक्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या मोठ्या रकमेचा आभार या ठिकाणी केलेला आहे, कारण याच्यामध्ये बार्शी तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील मोठ्या रकमेची कर्ज घेऊन या लोकप्रतिनिधींना कर्ज देत असताना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देत असताना या संचालक मंडळाने सगळे नेम धाब्यावर बसवलेले आहेत। यामुळे जनसामान्याचा पैसा हा धोक्यात आल्या कारणानं आम्ही महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त त्याचबरोबर ती भारतीय रिझर्व्ह बँकेला या संचालक मंडळांनी केलेल्या आभाराच्या बाबत, कारण या गेल्या 3 वर्षाचे जर याच्यामध्ये या बँकेचे आर्थिक पाहणी अहवाल जर आपण बघितले किंवा ऑडिट पाहिलं गेलं तर या ऑडिटच्या भाग अ आणि भाग क मध्ये जे गंभीर स्वरूपाच्या ऑडिटरनी शेरे मारलेले आहेत हे अत्यंत भयानक असे शेरे आहेत, कारण हा ठेवीदाराचा पूर्णपणे विश्वासघात आहे। आणि म्हणूनच या बँकेच्या संचालक मंडळावरती लोकांनी ठेवलेल्या विश्वासानं सोपवलेल्या त्यांच्याकडे प्रॉपर्टीचा ह्यांनी अप्रामाणिकपणा करून त्यांचा विश्वासघात करून कट रचून हे लोकांचे पैसे अपहार करण्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। याबाबत आरबीआयने देखील आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सहकार आयुक्तांनी देखील आता या प्रकरणी चौकशीचे आदेश करण्यात आलेले आहेत, कारण यांच्या ताळेबंदामध्ये आकडे जुळवणी होत नाही, यांचे आकडे चुकीचे नमूद केलेले आहेत त्या अहवालामध्ये, लेखापरीक्षण अहवालामध्ये। एवढंच काय तर येणे बाजू आणि मालमत्तेची बाजू हे देखील चुकीचे नमूद करण्यात आलेले आहेत। यामुळं या बँकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार या संचालक मंडळांनी केलेला आहे। बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत, बनावट सगळे दस्तावेज बनवण्यात आलेले आहेत। म्हणूनच या संचालक मंडळावरती गुन्हे नोंद करून यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात यावे आणि ठेवीदाराचं संरक्षण करण्यात यावं याची मागणी देखील आम्ही केलेली आहे। आणि जोपर्यंत या बँकेवरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत।